विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्मानी संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या वेगवेगळ्या सिद्धांताला अनुसरून आपण धम्मदिशना श्रवण करत असता। हा वर्षावास आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा कालावधी असतो आणि त्यामुळे आज या निमित्ताने तुम्हा सर्वांना एक वेगळ्या विशेष अँगलने धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। सध्याचं वातावरण अत्यंत धार्मिक असं आहे अन्य धर्माच्या दृष्टिकोनातून आणि धार्मिकता ही प्रत्येक जण आपापल्या धर्माला अनुसरून जोपासत असतो आणि प्रत्येकाने आपली धार्मिकता जोपासली सुद्धा पाहिजे, कारण प्रत्येकाला आपली उपासना आपली धार्मिकता आपली श्रद्धा प्रगट करण्याचा हा मानसिक स्वातंत्र्य म्हणजे दिल्या गेलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या धर्माला अनुसरून जीवन जगत असतो। आणि सध्याच्या वातावरणामध्ये जर आपण विचार केला असेल तर असंख्य विशेष रूपाने भारतवर्षामध्ये असंख्य लोक आपल्या धर्माचं अनुसरण करतात आणि ही जी परंपरा आहे रूढी असेल अंधश्रद्धा असेल कर्मकांड असेल ईश्वरवाद असेल ही परंपरागत चालणाऱ्या गोष्टी असतात। भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचं लोक जीवन जगत होते, वर्तमान काळामध्ये सुद्धा लोक अशा प्रकारचं जीवन जगतात आणि भविष्य काळामध्ये सुद्धा लोक अशा प्रकारचं जीवन जगतील, कारण हा लोकप्रवाह आहे। म्हणजे लोकप्रवाह दोन्ही बाजूने चालत असतो। एक सत्याचा लोकप्रवाह असतो जे सत्याचं अनुसरण करून सत्याला अनुसरून जीवन जगणारे लोक या संसारामध्ये असतात। दुसऱ्या बाजूने कर्मकांड असेल ईश्वरवाद असेल बुवाबाजी असेल अंधश्रद्धा असेल आत्मा परमात्मा असेल या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेला अनुसरून सुद्धा जीवन जगणारे लोक असतात। म्हणजे दोनही प्रवाह या संसारामध्ये सतत चालत असतात असं भगवंतांनी म्हटलं आहे। मग काही ज्ञानी लोक असतात बुद्धिमान लोक असतात तर ते आपल्या प्रवाहाला अनुसरून जीवन जगत असतात, परंतु जी सर्वसामान्य लोकांची जी मानसिकता असते, कारण बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात धार्मिकतेच्या बाबतीमध्ये की लोकांना तत्वज्ञानापेक्षा लोकांना पूजापाठ करणे जास्त प्रिय वाटतं। तत्वज्ञान लोकांना काही विशेष असं त्याचं आचरण करावं त्याचं अनुसरण करावं त्याला श्रवण करावं हे काही विशेष लोकांना असं वाटत नाही, परंतु पूजापाठ जर असेल एखादा पूजापाठ असेल एखादं कर्मकांड असेल किंवा अशा प्रकारची भावना श्रद्धा प्रगट करण्याचं जर माध्यम असेल तर सहज लोक
ते करत असतात आणि सर्वसामान्य लोकांना ते प्रिय असते. कारण तत्वज्ञान अनुसरण करणे, तत्वज्ञानाचं आचरण करणे हे विद्वान लोकांचं काम आहे, ज्ञानी लोकांचं, प्रज्ञावान लोकांचं काम आहे. आणि पूजा अर्चा, श्रद्धा, उपासना, उपवास तपास हे ज्या सर्व काही गोष्टी आहेत हे मात्र सर्वसामान्य लोकांच्या गोष्टी आहेत. सर्वसामान्य लोक अधिक स्वरूपामध्ये या सर्व गोष्टीला करत असतात कारण ते अज्ञानी असतात, ते अडाणी असतात. सत्य आणि असत्य, चांगला आणि वाईट, योग्य आणि अयोग्य यामध्ये जो भेद करायचा असतो किंवा यामध्ये जी चिकित्सा करायची असते, तर ही चिकित्सा हा भेद सर्वसामान्य लोकांना काही करता येत नाही किंवा त्यांची तशी करण्याची इच्छा सुद्धा नसते. कारण त्यांना असं वाटतं की हेच काही सर्व सुख आहे आणि अशाच प्रकारे सुखाचा हा मार्ग आहे असं बघा अनेक लोकांना वाटते. आणि त्यामुळे सर्वसामान्य लोक ह्या सर्व प्रकारच्या गोष्टीचं आचरण करतात, अनुसरण करतात. विशेष रूपाने यामध्ये महिलांचा सहभाग अधिक आहे. म्हणजे रूढी असेल, परंपरा असेल, आहे की नाही, उत्सव असेल, आनंद असेल, तर यामध्ये महिला अधिक असतात. म्हणजे आजच आहेत असं नाही आहे, भगवंताच्या काळामध्ये सुद्धा. कारण धार्मिकता जो भाव आहे किंवा धार्मिकता जी आहे तर पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक असते. का असते? कारण त्यांचं मन कोमल असते, त्यांचं मन म्हणजे सहज स्वीकारणार असतं आणि सहज स्वीकारणार असल्यामुळे, त्यांचं मन कोमल असल्यामुळे तर त्यांना ती सहज गोष्ट अशी पटण्यासारखी असते. परंतु पुरुषांच्या मनाची मानसिकता थोडी ताठर असते आणि मनामध्ये तशा प्रकारचा कोमलता भाव नसल्या कारणाने धार्मिकतेला अधिक ते तेवढं काही महत्व देत नाहीत. बहुतांश लोक मात्र धार्मिकतेला काही विशेष महत्व देत नाहीत. आणि त्यामुळे आज विशेष देशना तुमच्यासाठी, महिलांसाठी देतो. सध्या वातावरण आहे की नाही, नवीन नवीन रंग आम्हाला पाहायला भेटतात आज, आहे की नाही, व्हॉट्सअपला, फेसबुकला, टीव्हीला. म्हणजे आता आहे का स्टेटस बऱ्याच लोकांचे असतात, आहे की नाही, म्हणजे तुम्ही नाही, दुसरे असतील जे असतील ते, आहे की नाही. नवीन नवीन रंग पाहायला भेटतात. आज हा रंग असतो, उद्या तो रंग असतो, परवा ते रंग असते. 9 दिवसाचे 9 रंग आहेत वाटते, नाही का. नंतर मग रंग संपले का? रंग तर भरपूर आहेत, पण 9 दिवसाचे 9 रंग मात्र नक्कीच असतात. धार्मिकता कशा पद्धतीने बघा म्हणजे वळण घेत असते. ऍक्च्युली रंगाचा आणि धार्मिकतेचा काही संबंध नाही आहे, परंतु आज घडीला जर विचार केला असेल तर धर्माला एक साच्यबद्ध केला गेला आहे कलरमध्ये. म्हणजे हा कलर म्हणजे या धर्माचा, तो कलर त्या धर्माचा, तो कलर त्या धर्माचा. म्हणजे कलरमध्ये धार्मिकता लोकांनी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. बौद्ध लोक आहेत तर मग निळा रंग असला पाहिजे, आहे की नाही. मुस्लिम बांधव आहेत तर मग त्यांचा हिरवा रंग असला पाहिजे. हिंदू बांधव आहेत तर मग त्यांचा केशरी भगवा रंग असला पाहिजे. मातंग बांधव आहेत तर मग त्यांचा पिवळा रंग असला पाहिजे. जैन वगैरे असतील तर त्यांचा मग पांढरा रंग असला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाला विशेष महत्व देतात आणि तशा प्रकारचं आचरण करतात, अनुसरण करतात. साड्या घालणाऱ्या महिलांना मात्र काही घेणं देणं नाही. म्हणजे कोणताही कलर असो, त्यांना चांगली साडी दिसली का ते परिधान करतात. आणि आता देवाला तर नवीन नवीन घालतात म्हणस 9 कलर दिवसाचे. मग आजच्या दिवशीचा हा कलर, दुसऱ्या दिवशीचा तो कलर, ऐक 9 दिवस 9 कलरचे रंग महिला सुद्धा आणि जे काही ज्यांना त्या पुजतात देव्या सुद्धा घालत असतात. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की 9 देवींची पूजा आपण केली पाहिजे. देवींची पूजा केली पाहिजे. तुम्ही करता की नाही पूजा? देवांची पूजा करता का नाही? नाही नाही केली पाहिजे. असं कसं काय? तर देवींची पूजा केली पाहिजे, आहे की नाही. तर मग कोणत्या देवींची पूजा केली पाहिजे, कशा प्रकारची पूजा केली पाहिजे? कारण पूजा तर महत्वपूर्ण आहे, केलीच पाहिजे. पूजेशिवाय काही मनुष्याच्या जीवनामध्ये म्हणजे प्राप्तता होत नाही. आणि त्यामुळे म्हणजे अशा प्रकारच्या देव्यांची पूजा केली पाहिजे की ज्या देव्यांची पूजा केल्यानंतर खरोखर आपल्याला असं वाटलं पाहिजे की हे पूजा. बरं, पूजा कोणाची केली जाते? पूजा आपण कोणाची करतो किंवा कोणाला वंदन करतो, कोणाला प्रणाम करतो, कोणाला केला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? हा, समजा आई वडिलांना, आहे की नाही. आता ते तर बापा लयच मोठी गोष्ट आहे. सासू सासरे म्हणजे तो तर विशेष नाही काही. सर्वसामान्य पूजा करण्यासाठी काहीतरी गुण असले की नाही पाहिजे.
काय गुण असले पाहिजे पूजा करण्यासाठी. बा त्या व्यक्तींची पूजा करायची आहे तर त्याच्यामध्ये काही गुण असतील तर पूजा करावं. जर गुणच नसतील पूजा करण्यासारखे आणि कोणी जर म्हणाल की माझी पूजा कराव तर असं होईल का? त्याची पूजा होईल का? त्याची पूजा काही होत नाही. तर पूजा करण्यासाठी ती पात्रता आपल्या अंगी आपण निर्माण केली पाहिजे. ती पात्रता जर आपल्या अंगी असेल तर माझी पूजा करा असं म्हणायची काही गरज पडत नाही. त्यांची पूजा आपोआप होत असते. मग जिवंतपणी नाही झाली ते मेल्यानंतर होते. मात्र कधी कधी जिवंतपणी काहीच भेटत नाही पण मृत्यूच्या नंतर मात्र सर्व चांगले गुण जर असतील मनुष्यामध्ये, जर चांगले गुण असतील तर त्या गुणाची मात्र नक्कीच पूजा केली पाहिजे. कारण त्या चांगल्या गुणाची मनुष्याची व्यक्तिशः व्यक्तींची पूजा होत नसते. व्यक्तिशः व्यक्तींची पूजा होत नसते तर त्या व्यक्तीमध्ये असणारे जे गुण असतात त्या असणाऱ्या गुणांची ही सातत्याने पूजा केली पाहिजे. मग ज्यांच्यामध्ये चांगले गुण असतील तर त्यांची पूजा केली पाहिजे. ज्यांच्यामध्ये चांगले गुण नसतील तर पूजा काय त्यांची होऊ शकत नाही. तर 9 देवींची पूजा आपण केली पाहिजे. म्हणजे आपण केली पाहिजे म्हणजे फक्त तुम्हीच केली पाहिजे असं नाही आहे. या संसारामधील प्रत्येक स्त्रियांनी या 9 देव्यांची जर त्यांनी पूजा केली तर त्यांच्या जीवनामध्ये कधीही दुःख प्राप्त होऊ शकत नाही. त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट येऊ शकत नाही. कारण तशा प्रकारच्या त्या देव्यांची जर त्यांनी पूजा केली तर. पहिली देवी कोणती आहे? पहिली देवी प्रजापती गौतमी. पहिली देवी कोण आहे? प्रजापती गौतमी. मग प्रजापती गौतमीची पूजा का करावी? कशासाठी करावी? कारण प्रजापती सारखी स्त्री या संसारामध्ये निर्माण होली नाही. किंवा तशा प्रकारचं उदाहरण कोणीही सांगावं की प्रजापतीने जे कार्य केलं ते कार्य कोणी केलं असेल. माय मरो परंतु मावशी जगो हे जर उदाहरण कोणासाठी लागू असेल तर ते म्हणजे प्रजापती गौतमीसाठी लागू आहे. कारण जेव्हा महामायेचा मृत्यू होत असतो तर महामायेचा मृत्यू झाल्यानंतर सिद्धार्थ बोधिसत्वाला जर सांभाळण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे महाप्रजापती गौतमीने केलं. वास्तविक पाहता महाप्रजापती गौतमीला सुद्धा नंद नावाचा पुत्र होता. म्हणजे जेव्हा सिद्धार्थाचा जन्म झाला होता तेव्हाच मागे पुढे नंदचा सुद्धा जन्म झाला होता. तर स्वतःच्या पुत्राला म्हणजे नंदाला तिने दाईकडे दिलं होतं सांभाळण्यासाठी आणि सिद्धार्थ बोधिसत्वाला ती स्वतः सांभाळत होती. म्हणजे स्वतः आपलं दूध महाप्रजापती गौतमीने बोधिसत्वाला पाजलं आणि आपला मुलगा म्हणजे स्वतःचा पोटचा गोळा तिने दाईकडे दिला सांभाळण्यासाठी. म्हणजे एवढं निस्वार्थ भाव आपल्या म्हणजे पुत्रापेक्षाही प्रेम जर कोणाला दिलं असेल तर ते म्हणजे प्रजापती गौतमीने बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला दिलेला आहे. म्हणजे निस्वार्थ भाव कसा असावा, निस्वार्थ भाव आपल्या जीवनामध्ये कसा असावा हे प्रजापती गौतमीकडून शिकण्यासारखा गुण आपल्यामध्ये आहे. व्यवहारामध्ये सुद्धा बघा कधी कधी आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. कधी कधी असे प्रसंग असतात की लहान बाळ सुद्धा म्हणजे अन्य वेगवेगळ्या मार्गाने जे जन्मास येत असतात त्यांना फेकून दिलं जातं, त्यांना मारलं जातं किंवा वेगळ्या प्रकारे त्यांना टाकून दिलं जातं. तर कधी कधी बघा आता व्हॉट्सअपला एक अशी म्हणजे बातमी येते आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सिंधुताई सपकाळ जर तुम्ही ऐकलं असेल, एक चांगल्या म्हणजे सिंधुताई सपकाळ या फेमस आहे. जे त्यांचे जीवन जे कहाणी आहे तर पतीने घरातून हाकलून दिलं वेगळ्या कारणाने आणि त्यांना मुलगा झाला, मुलगी झाली तर त्या अत्यंत वेदनेने विवळत होत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केला गेला. परंतु कधी कधी कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते आणि त्यातून वाचल्या. तर त्यांनी असंख्य लोकांना, असंख्य मुलं असतील जे की अनाथ होते, असहाय्य होते किंवा वेगळ्या मार्गाने त्यांचा जन्म झाला होता, अशा प्रकारच्या लेकरांना बघा त्यांनी सांभाळलं. आता सध्या व्हॉट्सअपला आणखी एका स्त्रीच्या संदर्भामध्ये येते जिला स्वतःला मुलं नाही आहे परंतु अनेक मुली ते म्हणजे सांभाळते आहे. तर हा जो निस्वार्थ भाव आहे, हा निस्वार्थ भाव
फार कमी लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो, म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणे. कारण संसारामध्ये भगवंत असे म्हणतात, दोन प्रकारचे व्यक्ती मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. एक म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणे आणि आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण ठेवणे. आपल्यावरती केलेले जे उपकार असतात त्या उपकाराची जाण ठेवणारा आणि निस्वार्थपणे सेवा करणारा व्यक्ती या संसारामध्ये मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. महाप्रजापती गौतमीने जो सांभाळ केला तो अत्यंत निस्वार्थपणे सांभाळ केला. तिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा नव्हती, आकांक्षा नव्हती. निस्वार्थपणे तिने सेवा केली. आणि जेव्हा ती प्रवर्जित होत असते, म्हणजे प्रवर्जित होण्यासाठी येते, तेव्हा आनंद भगवंताला सांगतो की भगवान, महाप्रजापती गौतमी अत्यंत निस्वार्थ आहे. ती तुमची उपकार करते आहे. तुमच्यावरती तिनं असंख्य असे उपकार केलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही महाप्रजापती गौतमीला प्रवर्जित केलं पाहिजे. जे काही नियम असतील, अटी असतील, शर्ती असतील तर त्या दिल्या पाहिजे, परंतु तिला सुद्धा दुःखमुक्तीचा मार्ग तुम्ही सांगितला पाहिजे. आणि भगवंत तिच्या उपकाराची जाण ठेवून बघा प्रजापती गौतमीला आणि तिच्यासोबत असणाऱ्या ज्या 500 स्त्रिया असतात तर त्यांना सुद्धा प्रवर्जित करत असतात. म्हणजे निस्वार्थ भाव जर आपल्या मनामध्ये जर आपल्याला स्वीकारायचा असेल किंवा आदर्श घ्यायचा असेल तर तो आदर्श म्हणजे प्रजापती गौतमीचा आदर्श आपण घेऊ शकतो. त्यानंतर दुसरी माता आहे ती म्हणजे महामाया. दुसऱ्या देवीची आपण पूजा केली पाहिजे. तर दुसरी देवी कोणती आहे? तर दुसरी देवी आहे महामाया. महामायेसारखं सील आपण आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे. असं म्हटलं आहे की महामाया अत्यंत सीलवान होते, अत्यंत गुणवान होते, अत्यंत सदाचारी होते. कारण एक बोधिसत्वाला देणारी माता तिच्या जीवनामध्ये कधीही शीलाचा भंग तर करणं लय दूर राहिलं, परंतु त्याचा एक लवलेश सुद्धा, एक क्षणभर सुद्धा चित्तामध्ये तशा प्रकारची भावना तिच्या उत्पन्न होत नसते. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असतात. माता जर परिशुद्ध असेल, म्हणजे मातेची कोक जर परिशुद्ध असेल, निर्मळ असेल, तर त्या ठिकाणी त्या कोकमध्ये तशाच प्रकारचं परिशुद्धता ही प्राप्त होत असते. कारण जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म होत असतो, साधारणतः जेव्हा माता एखादी बाळाला जन्म देत असते तर माता बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ पूर्ण घाणीने बाहेर येत असते. आपण बघत असतो, आपण माता भगिनी आहात तर घाणीने येत असते, परंतु बोधिसत्वाच्या शरीराला एक लवलेस सुद्धा घाणीचा नसतो. का नसतो? कारण तिथे जी कोक असते ती मात्र अत्यंत परिशुद्ध असते. कारण ते बोधिसत्वाचा गुण आहे. बोधिसत्वाचा मातेच्या शीलाचा प्रभाव असतो, सदाचाराचा प्रभाव असतो आणि त्या सदाचाराच्या शीलाच्या प्रभावामुळे एक बोधिसत्वाची माता आपल्या कोकमध्ये 10 महिन्यापर्यंत बाळाला अगदी आपल्या हातावरती ज्याप्रमाणे फोड असतो त्या फोडाला ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती सांभाळत असते, अगदी तशा प्रकारे हातावरच्या फोडाप्रमाणे महामाया 10 महिन्यापर्यंत आपल्या गर्भामध्ये आपल्या बाळाचा सांभाळ करत असते. म्हणजे बोधिसत्वाची मातेमध्ये असणारी जी परिशुद्धता आहे, जी निर्मळता आहे, जी कोमलता आहे, ती निर्मळता, ती कोमलता अन्य सर्वसामान्य माता भगिनीमध्ये निर्माण होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण तसा शील नसते, तसा सदाचार नसतो, तशा प्रकारे मनाची मानसिकता सुद्धा नसते. आणि तशा प्रकारे बघा, मनाची मानसिकता नसल्यामुळे म्हणजे उत्पन्न होणारे जे लेकर असतात ते रागिष्ट असतात, द्वेषी असतात, लोभी असतात, क्रोधी असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विचाराने तशा प्रकारे त्यांच्यामध्ये ते दुर्गुण निर्माण होत असतात. परंतु बोधिसत्वामध्ये एक लवलेस सुद्धा दुर्गुणांचा नसतो. जन्मतः ते परिशुद्ध असतात, जन्मतः ते सिलवान असतात, गुणवान असतात, सदाचारी असतात. कारण सिद्धार्थ गौतम बघा, आपण बघतो की अंतःपुरण निर्माण केलं जातं सिद्धार्थ गौतमासाठी, परंतु एक क्षणभर सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा अकुशल भाव, वाईट भाव निर्माण होत नाही. का? कारण तशी परिशुद्धता त्यांच्या शीलाची असते, तशी परिशुद्धता त्यांच्या सदाचारी असते, नीतिमत्तेची असते. आणि त्यामुळे महामायेमध्ये असणारा हा जो सद्गुण आहे, शीलाचा सद्गुण, सदाचाराचा सद्गुण, नीतिमत्तेचा सद्गुण सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. जर आपण आपल्या जीवनामध्ये हा सदाचाराचा, शीलाचा
सद्गुण जर धारण करत असेल तर नक्कीच आपल्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे या सद्गुणाची वृद्धी करून या अशा प्रकारच्या शिलाच्या जे सिलवान देवी आहे या सिलवान देवीची आपण आपल्या जीवनामध्ये पूजा केली पाहिजे। निस्वार्थ देवींची आपण आपल्या जीवनामध्ये पूजा केली पाहिजे, म्हणजे त्यांचा सद्गुण माझ्यामध्ये कशा प्रकारचा उत्पन्न होईल, माझ्यामध्ये कशा प्रकारे त्या सद्गुणाला मी निर्माण करू, अशा प्रकारची भावना बघा आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे। आणि त्यामुळे दुसरी देवी महामाईला सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये तसं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तिसरी माता आहे यशोधरा। तिसरी माता आहे यशोधरा, कारण यशोधरेसारखी स्त्री या संसारामध्ये निर्माण होणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे। एक निष्ठता जर कोणत्या स्त्रीमध्ये असेल तर ती म्हणजे यशोधरा आहे। तसं आपण माता रमाईला सुद्धा ते सद्गुण देऊ शकतो, कारण माता रमाई सुद्धा एकनिष्ठ होत्या बाबासाहेबांच्या प्रती। त्यांच्या चित्तामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा असा लवलेश विकारांचा नव्हता, परंतु यशोधरेमध्ये हा विशेष सद्गुण होता। कारण जेव्हा शाक्य संघामध्ये जो वाद होतो, विवाद होतो, भांडण होतो, तंटा होत असतो, तर तो सर्व वादविवाद झाल्यानंतर जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्व राजमहालामध्ये येतो आणि राजमहालामध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटतं की यशोधरा मूर्छित पडेल, तिला दुःख होईल, ती रडेल, ती आक्रोश करेल, परंतु तशा प्रकारे काहीही घडत नाही। जेव्हा महामाया असे प्रजापती गौतमी राजा शिदोधन सिद्धार्थाला बोलतात की आम्हाला असं वाटलं नाही अशा प्रकारचं होईल, सिद्धार्थ सुद्धा म्हणतात की मलाही वाटलं नाही अशा प्रकारचं होईल, मी माझ्या तत्वज्ञानाने त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु सेनापतीने त्यांची मनं असे भडकवले की माझ्या तत्वज्ञानाचा, माझ्या बोलण्याचा त्यांच्या मनावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही। आणि ही परिस्थिती अशा प्रकारच्या टोकापर्यंत जाईल असं मला बिलकुल वाटलंच नाही, परंतु मी काय करणार आहे, कारण जो निर्णय घेतला आहे तर ते योग्य मी निर्णय घेतला आहे असं मला वाटते। यशोधरा सुद्धा म्हणते की तुम्ही योग्य निर्णय घेतला, तुम्ही बरोबर निर्णय घेतला, तुमच्या जागी जर मी असते तर मी सुद्धा तोच निर्णय घेतला असता, परंतु माझी इच्छा अशी एकच आहे की ज्या अर्थी तुम्ही स्वकीयांसोबत म्हणजे अशा प्रकारचं युद्ध करत आहात विचारांचं, तर तुम्ही अशा प्रकारचा एक मार्ग निर्माण करा की त्या मार्गाचं अनुसरण करणारे लोक आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखाला प्राप्त होणार नाहीत, सर्व प्रकारचं दुःख ते नष्ट करतील, नाहीसं करतील, अशा प्रकारचा एकमेव तुम्ही मार्ग निर्माण करा, एवढीच माझी इच्छा आहे आणि माझी तुम्हाला सहमती आहे। तुम्ही ज्या मार्गाचं अनुसरण करसाल, ज्या मार्गाला तुम्ही धारण करसाल, तो मार्ग तुमच्या हिताचा असेल, लोकांच्या हिताचा, कल्याणाचा, सुखाचा असेल। म्हणजे अशा प्रकारे एक स्त्री सिद्धार्थ गौतमाला प्रोत्साहित करत असते आणि सिद्धार्थ समजतात की यशोधरा तू जे मला प्रोत्साहन दिलेलं आहे ते फार महत्त्वपूर्ण आहे, कारण मला बळ आलं, मला एक प्रकारची शक्ती आली, तो तुझ्या सपोर्ट शिवाय, तुझ्या सहकार्याशिवाय। कारण भगवंत जेव्हा बुद्ध बनतात तेव्हा म्हणतात की यशोधरेसारखी धैर्यवान स्त्री, यशोधरेसारखी एकनिष्ठ स्त्री या संसारामध्ये मिळणं अत्यंत दुर्लभ आहे। कारण एकनिष्ठता मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। म्हणजे पती पत्नींचं जे काही नातं असतं या नात्यामध्ये एकनिष्ठता ही अत्यंत सुखाची जननी आहे। म्हणजे एकनिष्ठता जर मनुष्याच्या जीवनामध्ये असेल तर तो परिवार कधी दुःखाला प्राप्त होऊ शकत नाही। एकनिष्ठता ही मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आणि बघा अगदी नुकतंच जन्मलेलं बाळ राहुल, नुकत्याच जन्मलेल्या बाळाला राहुलाला सुद्धा म्हणजे बोधिसत्व सोडून जात असतात, त्या बाळाला सुद्धा म्हणजे यशोधरा सांभाळते आणि एवढंच नव्हे तर ती म्हणते मी सुद्धा तुमच्यासोबत आले असते, परंतु नुकतंच बाळ जन्मलेलं आहे, तुमच्या मातापित्यांची मला सेवा सुद्धा करायची, कारण ते माझं नैतिक कर्तव्य आहे आणि ते नैतिक कर्तव्य असल्या कारणाने मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही, मला क्षमा करावी। अशा प्रकारे यशोधरा बघा त्या ठिकाणी सिद्धार्थ बोधिसत्वाला प्रोत्साहित करत असते आणि घरून म्हणजे पत्नीचा सर्वात मोठा त्यामध्ये भाग असतो, कारण पत्नीची इच्छा तशा प्रकारची असणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि पत्नीची ती इच्छा असल्यामुळे तशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की अरे खरोखर ही गोष्ट आहे, जर माझी पत्नी एवढं मला सहकार्य करते, माझी पत्नी एवढं मला मदत करत आहे, मानसिक पाठबळ देत आहे, तर माझ्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जर यशस्वी मनुष्याला जर व्हायचं असेल
तर त्या यशस्वीतेच्या कार्यासाठी आपली धर्मपत्नी आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं असते. जर धर्मपत्नी सहकार्य करत असेल, मदत करत असेल आणि तशा प्रकारे तिची भावना जर असेल तर ते कार्य यशस्वी होत असते. आणि ते कार्य यशस्वी करण्यासाठी बोधिसत्व असं म्हणतात की मला यशोधरीने खूप मोठं मदत केली आहे. आणि त्यामुळे एकनिष्ठता हा सद्गुण जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर धारण करायचा असेल तर आपण यशोधरेची पूजा केली पाहिजे. यशोधरेच्या या सद्गुणाची पूजा केली पाहिजे. यशोधरेला या सद्गुणाच्या द्वारा आपण पूजलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे. ह्या तिसऱ्या देवीची आपण पूजा केली पाहिजे. त्यानंतर चौथी देवी आहे माता विशाखा. विशाखा आहे कारण विशाखाची जी दानशूरता आहे, विशाखासारखी दानशूर स्त्री या संसारामध्ये मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. कारण विशाखाने जे केलेलं महान आणि असीम असं पुण्यकर्म असते, कुशल कर्म असते, त्या कुशल कर्माच्या बलाने, कारण विशाखाने भिक्खू संघाच्या प्रती जो दानशूरतेचा भाव दाखवलेला आहे, कारण तसं तिचं पुण्य पण असतं, तसं कुशल कर्म पण असते. कारण तशा प्रकारे तिने संकल्प केलेले असतात, तशा प्रकारे अधिष्ठान केले असतात आणि ते अधिष्ठान पूर्ण करण्यासाठी तशा प्रकारे बघा ती प्रयत्न सुद्धा करत असते. भिक्खू संघाची विशेष प्रकारे सेवा करावी यासाठी 8 प्रकारचे वर सुद्धा माता विशाखा भगवंताकडून मागून घेत असते. कारण भगवंत असे म्हणतात की विशाखा सहजासहजी वर भगवंत कुणाला देत नाही. विशाखामध्ये भगवान हे वर भिक्खू संघाच्या हिताचे आहे, सुखाचे आहे, कल्याणाचे आहे. आणि वर काय मागते तर मग ते भगवान श्रावस्तीमध्ये येणारा प्रत्येक भिक्षू माझ्याकडे आला पाहिजे. श्रावस्तीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भिक्षूने माझ्याकडे भोजन घेतलं पाहिजे, माझं चिवर ग्रहण केलं पाहिजे, मी औषध त्यांना दिली पाहिजे, मी त्यांना शेणासन दिलं पाहिजे, मी त्यांना आसन दिलं पाहिजे. म्हणजे भिक्षूंना लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे त्या सर्व प्रकारच्या गोष्टी मी भिक्षूंना दिल्या पाहिजे. भिक्खू निवासामध्ये अनाथ पिंडकाशिवाय आणि माता विशाखाशिवाय कोणी जात नसे. प्रत्यक्ष रूपाने माता विशाखा प्रत्येक भिक्षूंच्या रूम मध्ये जात असे आणि प्रत्येक भिक्षूंच्या रूम मध्ये जाऊन विचारत असे की म्हणते आपणास कशाची आवश्यकता आहे का. आजारी भिक्षूंना विचारत असे ते आपल्याला कुठल्या औषधाची गरज आहे, आपल्याला कशाची गरज आहे, यागू असेल, नाश्ता असेल, भोजन असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टी बघा माता विशाखा प्रत्यक्ष रूपाने विहारामध्ये जाऊन विचारत असे आणि तिला तशा प्रकारची मुभा होते. कारण का होते, कारण मनुष्याच्या चित्तामध्ये जर प्रसन्न भाव असेल, आनंदी भाव असेल, मनुष्य जर निर्मळ मनाचा असेल तर निर्मळ मनाचा मनुष्य कुठे जाऊ शकतो. निर्मळ मनाच्या मनुष्याला कुठे जाण्यासाठी भीती नसते आणि तो भीत सुद्धा नाही. निर्मळ मनाचा मनुष्य भिलच कशाला, ज्याच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा पाप नाही आहे, ज्याच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा अकुशल भाव नाही आहे तर तो भिल कशासाठी. कारण भगवंत असे म्हणतात सिलवान मनुष्य कोणत्याही परिषदेमध्ये निरळपणे जात असतो. मग ती ब्राह्मणांची परिषद असू द्या, क्षत्रियांची असू द्या, वैश्यांची असू द्या, शूद्रांची असू द्या किंवा ज्ञानी पंडितांची असू द्या, कोणत्याही परिषदेमध्ये सिलवान मनुष्य, सदाचारी मनुष्य हा बिनधास्तपणे जात असतो. परंतु दुराचारी मनुष्य जाऊ शकत नाही, वाईट मनुष्य जाऊ शकत नाही, पापी मनुष्य जाऊ शकत नाही. एकमेकांना फसवणारा मनुष्य कसा काय सभेमध्ये जाणार आहे, सन्मानाने कसा जाणार आहे. कारण त्याला माहित असतं, मनामध्ये भीती असते, मानसिकता त्याची तशा प्रकारची बनलेली असते की अरे आपण तर अशा प्रकारचं अकुशल कर्म करतो, आपण तर वाईट कर्म करतो, आपण तर पाप कर्म करतो, आपण तर लुटालूट करतो. मग अशा प्रकारे असं जीवन जगणारा मनुष्य बघा सिलवानांच्या सभेमध्ये बिनधास्तपणे जाऊ शकत नाही. बिनधास्तपणे तोच मनुष्य जात असतो की जो सिलवान आहे, जो गुणवान आहे, जो सदाचारी आहे. आणि त्यामुळे माता विशाखा भिक्खूंच्या निवासामध्ये जरी गेली असेल तरी कोणाला काहीच वाटत नसतं. का वाटत नसतं, कारण माता विशाखा ही सिलवान होते, गुणवान होते, सदाचारी होते, दानशीर होते. अनाथपिंडक भिक्खूंच्या निवासामध्ये जात असे बिनधास्तपणे, कोणीही कशा प्रकारे त्यांच्यावरती आक्षेप घेतला जात नसे. कारण भगवंताने तशा प्रकारची मुभा दिली होती. आणि त्यामुळे बघा 27 करोड रुपये खर्च करून माता विशाखा पूर्वाराम विहाराची निर्मिती करते आणि पूर्वाराम विहार भगवंताला दान करत असते. म्हणजे एवढी महान दानशूरता माता विशाखेमध्ये होते. भगवंताने स्वतः गौरव केला माता विशाखेचा. भगवंत म्हणतात की भिक्षुनो, माझ्या संपूर्ण उपासिकेमध्ये जर दानशूरतेमध्ये कोणी जर अग्र असेल
तर ती माझी पुत्री माता विशाखा. भगवंताने स्वतः गौरव केला बघा. माता विशाखेला महाउपासिका म्हणून अशा प्रकारचा गौरव प्राप्त झालेला आहे. कशामुळे? तर तिने केलेल्या कुशल कर्मामुळे, तिने केलेल्या पुण्यकर्मामुळे. मनुष्य आपण केलेल्या कर्मामुळे जिवंत राहत असतो. दोन्ही मनुष्य जिवंत राहतात. एक तर पापी मनुष्य जिवंत राहतो, नाहीतर चांगला मनुष्य जिवंत राहत असतो. परंतु चांगल्या मनुष्याला मानणारी असंख्य लोक असतात बघा. 2600 वर्ष होऊन गेले, आजही माता विशाखा जिवंत आहे. अनाथपिंडक आजही जिवंत आहे. म्हणजे जे जे महापुरुषांनी निस्वार्थपणे कार्य केलं, तर त्या निस्वार्थपणेने, त्या निस्वार्थ भावनेने आजही बघा ते आपल्यामध्ये जिवंत असतात. आणि त्यामुळे पूजा जर आपल्याला करायची असेल तर विशाखाला देवी समजून आपण विशाखेची पूजा केली पाहिजे. तिच्या गुणांची आपण पूजा केली पाहिजे. तिच्या गुणाची जर आपण पूजा करत असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ होत असतो. त्यानंतर असं म्हटलं आहे की भीमाई सुद्धा, भीमाईच्या पूर्वी जर आपण विचार केला असेल तर जिजाई आहे. जिजा मातेला सुद्धा आपण मानलं पाहिजे. तिची सुद्धा देवी म्हणून आपण पूजा केली पाहिजे. तिच्यातला गुण कोणता घेतला पाहिजे? तर मुलावरती संस्कार कशा प्रकारे दिले पाहिजे. आपल्या म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाठबळ नसताना, कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना माता म्हणजे जिजा मातेच्या संस्कारामुळे शिवबा घडले आहे. शिवराय जर बनले असतील, एवढे शूर बनले असतील, एवढे निढर बनले असतील, एवढे पराक्रमी जर बनले असतील, तर माता जिजाऊने स्वतः त्यांना तशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं, स्वतः तशा प्रकारे त्यांना घडवलं, तसं बनवलं. आणि त्यांच्यामध्ये एक स्वराज्याचं स्वप्न त्यांनी निर्माण केलं. एका लहान बाळामध्ये अशा प्रकारचं विशाल स्वप्न त्यांनी निर्माण केलं. आणि केवळ ते स्वप्न निर्माणच नाही केलं, कारण जिजामाता एक चांगल्या प्रकारच्या कुशल योद्धा सुद्धा होत्या, एक कुशल त्या राजकारणी सुद्धा होत्या, एक कुशल त्या राजकर्त्या सुद्धा होत्या. कारण मातेकडून हे सर्व प्रकारचे गुण प्राप्त होत असतात लेकरांना. मातेमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुणांची विशेषता असते, ते वेगवेगळ्या प्रकारचे गुण बघा आपल्या मुलांना मातेने दिले पाहिजे. कारण सर्व वेळ जर मुलांसोबत कोण राहत असेल तर माताच तर राहते. 24 घंटे म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. लहान लेकरांसोबत आपली माताच असते. आणि त्यामुळे मातेमध्ये असणारे जे गुण असतात तर ते गुण बघा मुलांमध्ये येत असतात. मग आपण कधी कधी असं म्हणत असतो मायवरच गेलं सर्व. एखादी भांडकुदळ जर माई असेल, लेकरे भांडकुदळ निघत असतात. मग लोक बोलताना बोलतात लेकरच कसं चांगलं निघेल, माय तर लयच भांडकुदळ आहे म्हणतात. मग भांडकुदळ माय असल्यामुळे लेकरू भांडकुदळ निघालं, पोरगी भांडकुदळ निघाली. बाप जर भांडखोर असेल तर लेकरू तसं निघते. लोक बापही टुकार आहे म्हणतात, लेकरही टुकार आहे म्हणतात लोक. म्हणजे संस्कार असतात ना, एक तर बापावर असते नाहीतर माईवर असते. लेकरू कोणावर जाणार आहे दुसरं? एक तर आईवर जाते, नाहीतर वडिलावर जाते. लयच लय झालं मग कोणी म्हणते मामावर गेलं म्हणते. आता हे कोणी म्हणते मग मामीवर गेलं, कोणी म्हणते आजीवर गेलं, कोणी आज्यावर गेलं. पण मात्र आई वडिलावरती जात असते. मग आईमध्ये जसे संस्कार असतील तसे लेकरांमध्ये संस्कार येतात. जसे बापांचे संस्कार असतील तसे संस्कार लेकरांमध्ये येतात. आणि त्यामुळे आपल्यामध्ये असणारे जे गुण आणि दोष असतात ते गुण आणि दोष आपल्या लेकरांमध्ये सुद्धा येत असतात. आणि त्यामुळे आपण आपल्यामध्ये सद्गुण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माता जिजाऊने शिवाच्या मनामध्ये जे स्वराज्याचं स्वप्न निर्माण केलं, त्या स्वप्नाला सत्यामध्ये उतरवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत बघा त्यांनी म्हणजे प्रयत्न केले. आणि जे लोक म्हणजे पतित होते, म्हणजे ज्या लोकांना सन्मान नव्हता, ज्या लोकांना मान नव्हता, आदर नव्हता, अशा प्रकारच्या 18 पगड जातींना घेऊन शिवरायांनी म्हणजे आपले मावळे निर्माण केले, आपले सैनिक निर्माण केले. आणि स्वतः ते त्यांच्यामध्ये जात असत. स्वतः त्यांच्यासोबत कांदा असेल, भाकर असेल, चटणी असेल, मीठ असेल, अशा प्रकारचं ते खात असत. आणि हळूहळू हळूहळू बघा आपलं सैन्य त्यांनी निर्माण केलं. कशामुळे? मातेने दिलेल्या योग्य संस्कारामुळे. कारण योग्य संस्कार जर मनुष्याच्या जीवनामध्ये असतील तर मनुष्य बघा चांगल्या प्रकारचा घडत असतो. चांगल्या प्रकारच्या मनुष्याला घडवण्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चांगले संस्कार जर नसतील तर मनुष्य कसा घडू शकेल? मनुष्य घडू शकणार नाही. आणि त्यामुळे जिजाईचा जर आपल्याला सन्मान करायचा असेल तर संस्कार हा गुण आपण तिचा घेतला पाहिजे. जिजाईची आपण पूजा केली पाहिजे, तिच्या सद्गुणांची पूजा केली पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये ते सुद्धा एक आदर्श आपण धारण केला पाहिजे. त्यानंतर सावित्री आहे.
सावित्रीची तुम्ही पूजा केली पाहिजे. का सावित्रीची पूजा केली पाहिजे? स्त्रियांसाठी अत्यंत महत्वपूर्ण सावित्रीचे योगदान आहे. जिने बघा स्वतः अंगावरती चिखल मातीचे गोळे खाल्ले, अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या, आपल्या पतीकडे काय मागणी केली, तर एक साडी माझी खराब होत आहे, दुसरी साडी मला पाहिजे, कारण अशा प्रकारच्या घाणीमध्ये राहून मी लेकरांना शिकू शकत नाही, मला फक्त दुसरी साडी पाहिजे. घरातून हाकलून दिलं. म्हणजे महात्मा फुलेंना सावित्रीबाईंना घरातून हाकलून दिलं. का हाकलून दिलं? कारण शिक्षणाचं कार्य ते करत होते, अस्पृश्यांना शिकवत होते, दुसऱ्या सगळ्या जाती जमातींना ते शिकवत होते. सावित्रीला स्वतः महात्मा फुलेंनी शिकवलं आणि स्वतः शिकवल्यानंतर जगामध्ये पहिल्या आद्य शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती आहे. आता दुसरीच बाई आहे, विद्येची देवता म्हणतात तिला. ऐक ना, कोण्या शाळेमध्ये गेली होती माहित नाही, कोण तिचा शिक्षक होता ते माहित नाही, कोण तिचा बाप होता ते माहित नाही, कोण तिची माय होती ते माहित नाही, आणि म्हणे विद्येची देवता. कोणती डिग्री कोणत्या शाळेमध्ये घेतली काही आपल्याला काही माहित नाही, पण सावित्रीबद्दल मात्र माहित आहे की बा कुठल्या शाळेमध्ये शिकल्या, त्यांना कोण शिकवलं, काय शिकवलं. म्हणजे या संसारामध्ये बघा सगळं खोटं खोटं चालू आहे आणि सगळं खोट्याचा म्हणजे उन्माद सगळीकडे म्हणजे माजत आहे, आणि जे सत्य आहे त्या सत्याला स्वीकारणारे लोक फार कमी आहे. कारण अकुशल कर्माचा प्रवाह या संसारामध्ये फार वेगाने वाहत असतो. मौज मजा करणे, एन्जॉय करणे, अशा प्रकारची मानसिकता लोकांची निर्माण झाल्यामुळे जी सत्यता आहे ती सत्य स्वीकारण्यासाठी लोकांना मात्र जड जात असते, आणि त्यामुळे खरी विद्येची देवता कोणी तिला पूजल्या जात नाही, कोणी तिला मानत नाही, कोणी सन्मान करत नाही. बहुजनांच्या व्यतिरिक्त कोण सन्मान करते सांगा बरं? सावित्रीमाईचा कोणी सन्मान करत नाही. खरं तर स्त्रियांवरती अनंत उपकार आहे. सावित्रीने जर प्रयत्न केले नसते, तिने जर शिक्षण दिलं नसतं, तर स्त्रियांसाठी फक्त चूल आणि मूल होतं. बस भाकरी थापा आणि लेकरं जन्मास घाला, दुसरं काहीही नव्हतं. कारण धर्मग्रंथाने तेच तर चांगलं होतं. स्त्रियांचं कामच काय? स्त्रियांनी भाकरी थापणे आणि मुलांना जन्म देणे, अशा प्रकारची दुसरी भावना लोकांच्या मनामध्ये बिलकुल नव्हते. परंतु सावित्रीबाईमुळे, बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे बघा आज स्त्रिया कुठल्या कुठल्या पदाला पोहोचल्या आहे. आज जसं एकही क्षेत्र नाही आहे की माता भगिनी त्या क्षेत्रामध्ये उच्च स्थानावरती म्हणजे कार्य करत नाहीत, काम करत नाहीत. तर हे सर्व जर श्रेय जर कोणाचं असेल तर हे श्रेय मात्र सावित्रीमाईचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सावित्रीमाईची पूजा केली पाहिजे, सावित्रीमाईचा सन्मान केला पाहिजे, तिला देवी म्हणून तिची पूजा केली पाहिजे, तिच्या सद्गुणांची पूजा केली पाहिजे. आणि त्यामुळे जर तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही सावित्रीची पूजा केली पाहिजे. त्यानंतर भीमाईची पूजा केली पाहिजे, आपण भीमाईचा सन्मान केला पाहिजे. कारण ज्या मातेने अत्यंत हाल अपेष्टा सहन करून आपल्या या सूर्यपुत्राला जन्म दिला, बाबासाहेबांना जन्म दिला, भीमाई जरी अधिक काळ जगली नसेल, परंतु तिच्यामध्ये असणारे जे सद्गुण होते, तिच्यामध्ये असणाऱ्या सद्गुणाच्या द्वारा, कारण शीलवान होते, गुणवान होते, भीमाई अत्यंत सदाचाराने परिपूर्ण होते. कारण बोधिसत्वाला जन्म देणारी माता ही सर्वसामान्य नसते. जसं आपण सिद्धार्थ बोधिसत्व संदर्भामध्ये बघितलं तर अत्यंत शीलवान असते बोधिसत्वाची माता, अत्यंत गुणवान असते, अत्यंत सदाचारी असते. दुर्गुणांचा एक लवलेस सुद्धा बोधिसत्वाच्या मातेमध्ये नसतो. ना राग नसतो, द्वेष नसतो, लोभ नसतो, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, वासना, कोणत्याही प्रकारचा दुर्गुण बघा बोधिसत्वाच्या मातेमध्ये नसतो. आणि त्यामुळे भीमाईकडून सुद्धा हा सद्गुण आपण स्वीकारला पाहिजे, तिची या गुणाच्या द्वारा आपण पूजा केली पाहिजे. आणि त्यानंतर रमाई, त्यागमूर्ती माता रमाई जर नसती तर बाबासाहेब घडले नसते. बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या जीवनामध्ये रमाई सारखी निस्वार्थ पत्नी जर मला लाभली नसते तर कदाचित या जे काही मी कार्य करू शकलो, समाज कार्य करू शकलो, ते समाज कार्य मी करू शकलो नसतो. परंतु बाबासाहेब खंत सुद्धा व्यक्त करतात की रमाई, मी तुला कुठल्याही प्रकारचं सुख देऊ शकलो नाही, मी तुला भौतिक सुख देऊ शकलो नाही, मी तुला कुठल्याही प्रकारचे संसारामध्ये जे सुख असतात ते सुख देऊ शकलो नाही, अशा प्रकारे खंत व्यक्त करतात. परंतु रमाईला मात्र त्याची बिलकुल चिंता नसते. कारण रमाईने स्वतःचं संपूर्ण जीवन बाबासाहेबांसाठी समर्पित केलेलं असते. कारण समर्पण भाव मनुष्याच्या जीवनामध्ये बघा निर्माण होणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. रमाई सारखी स्त्री वर्तमान काळामध्ये उत्पन्न होणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. वर्षानुवर्ष बघा बाबासाहेब देश विदेशामध्ये शिक्षण घेत होते. रमाई एकटे इकडे परिवाराचा सांभाळ करत होते, लेकरांचा सांभाळ करत होते, सासू सासऱ्यांचा सांभाळ करत होते, देर असेल, भाऊजाई असेल,
या सर्वांना घेऊन रमाई चालत होते. अगदी सकाळी संध्याकाळची मेहनत परिश्रम हे सर्वस्व जे श्रेय आहे हे सर्वस्व श्रेय माता रमाईला जाते. कारण माता रमाईचा त्याग अत्यंत महान असा त्याग आहे. माता रमाईचा, माता रमाईसारखा त्याग या संसारामध्ये कोणी करू शकत नाही. एक तीर मात्र लवलेश सुद्धा माता रमाईमध्ये दुर्गुणांचा नव्हता. सद्गुणांची खान माता रमाई होती आणि त्यामुळे माता रमाईचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे. कधी माता रमाईने हट्ट केला नाही. ज्या काही भौतिक ज्या सुख संपदा आहे त्या भौतिक सुख संपदेच्या प्रती कधी रमाईने हट्ट केला नाही. बाबासाहेब असं म्हणतात की मी तिला कुठल्याही प्रकारचं सुख देऊ शकलो नाही, कारण माझी तशा प्रकारची परिस्थिती नाही आहे, किंवा माझं क्षेत्र वेगळं आहे आणि तुझं क्षेत्र वेगळं आहे. कारण संसार हे माझं क्षेत्र आहे असं रमाईने, मधामध्ये त्यांचे वाद होत होते, भांडण होत होते, परंतु रमाई हुशार होते, बुद्धिवान होते, सोजवळ होते, सिलवान होते आणि त्यामुळे रमाईने समजून घेतलं की आपली जी गाठ आहे ती आपली गाठ एका महापुरुषाशी आहे आणि त्यामुळे संसाराचं जे चक्र आहे ते संसार चक्र माता रमाईने सांभाळलं. शिक्षणाचं क्षेत्र बाबासाहेबांना तिने बघा खुलं करून दिलं. ही निस्वार्थ भाव, निस्वार्थ त्याग हा रमाईसारखा या संसारामध्ये कोणी करू शकत नाही आणि त्यामुळे रमाईची सुद्धा आपण पूजा केली पाहिजे. रमाईच्या सद्गुणांची पूजा केली पाहिजे. तशा प्रकारचा निस्वार्थ भाव आपल्यामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. शील सदाचार आपण आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे. शील सदाचार नीतिमत्ता जर आपण आपल्यामध्ये निर्माण करत असेल तर रमाईचा आदर्श, रमाईची पूजा आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो. या 8 प्रकारच्या देव्यांची आपण पूजा केली पाहिजे. आणि नवी देवी आहे आपली स्वतःची माता, स्वतःची आई. स्वतःची आई सुद्धा एक देवीच आहे. कारण आईने जर आपल्याला जन्म दिला नसता, आईने जर आपल्याला सांभाळलं नसतं, आईने जर आपल्याला संस्कारित केलं नसतं तर आपण थोडं जन्मास आलो असतो, आपण सुद्धा चांगलं घडलो असतो. म्हणजे एक माता आपल्या पुत्राला अत्यंत असंख्य अशा वेदना सहन करून पुत्राला ती जन्म देत असते, चांगल्या प्रकारचे संस्कार करत असते. एकाही मातेला असं वाटत नाही की माझा मुलगा वाईट बनावा, माझा मुलगा वाईट निघावा, असं कुणालाही वाटत नाही. आणि आपल्यामध्ये जेवढे काही चांगले सद्गुण असतात ते सर्वच्या सर्व चांगले सद्गुण आपल्या माता पित्यांमुळे आपल्याला प्राप्त झालेले असतात. आपल्यामध्ये जेवढे काही दुर्गुण असतात ते आपले स्वतःमुळे असतात. मग वर्तमान काळामध्ये आपली संगती कोणासोबत आहे, वर्तमान काळामध्ये आपण कशा प्रकारचं आचरण करतो, जीवन जगतो, या सर्व दुर्गुणाला निर्माण करण्यासाठी आपलं वर्तमानकाळचं जीवन हे सहाय्यक ठरत असते. परंतु माता पिता आपल्यावरती नेहमी चांगले संस्कार देत असतात. माता पिता नेहमी आपल्याला चांगलं शिकवतात. असंख्य माता पिता आपल्यासाठी त्याग करतात, कधी उपाशी राहतात, तापाशी राहतात, आजारामध्ये आपला सांभाळ करतात. म्हणजे अगदी रात्र जागून सुद्धा आपल्यासाठी ते काढत असतात. आणि त्यामुळे माता पित्यांची आपण पूजा केली पाहिजे, माता पित्यांची आपण सेवा केली पाहिजे. म्हणून तर भगवंताने 2600 वर्षापूर्वी म्हटलं, माता पितू पठाण अंकुत दारस संग हो अनाकुलाच कमंता येतं मंगलमुत्तम. आई वडिलांची सेवा करणे हे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्य आहे. जे लोक माता पित्यांची निस्वार्थपणे सेवा करतात त्या लोकांच्या जीवनामध्ये कधी दुःख उत्पन्न होत नाही. का होत नाही? कारण नैतिक कर्तव्य जे असते आपलं ते नैतिक कर्तव्य आपण पूर्ण केलं असते. आणि त्यामुळे नवी देवी म्हणजे आपली माता आहे. आपण आपल्या माता पित्याची पूजा केली पाहिजे, माता पित्यांना सांभाळ केला पाहिजे. काय काय लोक म्हणतात त्याची पूजा करण्यासारखेच नाहीत. ते कधी कधी होते असं, माता पिता एकदम खतरनाकच असतात, लेकरं चांगले असतात पण माता पिता काय बरोबर नसतात. पण कसंही जरी असेल तरी माता पित्याने बघा जन्म दिला असता. कारण त्यांच्या विचाराशी आपल्या विचाराची काय देवाणघेवाण समान थोडी राहणार आहे. कधी कधी असंही होऊ शकते ते जुन्या विचाराचे असतात, आपण नव्या विचाराचे असतो, त्यांच्या विचाराशी आपले विचार जुळत नाही आहेत, तरी सुद्धा आपण मात्र माता पित्यांची कधी अवहेलना नाही केली पाहिजे. माता पित्यांना कधी आपण त्रास नाही दिला पाहिजे. माता पिता कसेही जरी असतील तरी माता पित्याची सेवा करणे आपलं नैतिक कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. आणि त्यामुळे या 9 प्रकारच्या देवींची आपण पूजा केली पाहिजे. आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. कारण पूजा करण्यामध्ये काही आदर्श असला पाहिजे ना, पूजा करण्यासाठी काही आदर्श असला पाहिजे, काही शील असला पाहिजे, काही सदाचार असला पाहिजे. किमान त्या मूर्तीकडे पाहिलं तर प्रसन्न तरी वाटलं पाहिजे. काही काही मूर्त्या अशा असतात की पाहिल्याबरोबर भीती वाटते त्या रूपाकडे पाहिले की असं वाटतं की खाते का काय डायरेक्ट. म्हणजे अशा मूर्त्या आहेत आणि अशाची लोक पूजा करतात. 1-1 हात, 2-2 हात, 3-3 हात, 4-4 हात. म्हणजे एक बोट जर जास्त झालं म्हणजे 5 बोटाऐवजी 6 बोट जर झाले
तर लोक त्या 6व्या बोटाकडे बघतात, अरे याला 6 बोट आहे का? इथं तर डायरेक्ट हाताच्या हातात 3-3, 4-4, 5-5 हात आहे. काय पूजा करताय? म्हणजे नेमकं कशाची पूजा करतो आपण, कशासाठी करतो, काय करतो, हे मात्र बिलकुल बघा आपल्याला काही समजत नाही. आणि म्हणजे लोकांची मानसिकता कशी आहे, मेंढरासारखी झालेली आहे बघा. मेंढर माहिती आहे तुम्हाला, मेंढरू एकदा समजा चाललं की पाठीमागचे मेंढर बिलकुल पाहत नाही. रस्त्यावर जर मेंढराचा ऍक्सिडेंट जर झाला तर एक मेंढू कधीच मरत नाही, 10-20 मेंढर मरतात. का? कारण ते त्याच्या पाठीमागे चालत राहतात. हे मेंढरासारखी लोकांची स्थिती आहे बघा. म्हणजे लोकांनी सांगावं आणि आपण ते करावं. मेंढरासारखं आपण जीवन नाही जगलं पाहिजे. आपल्या बुद्धीचा आपण उपयोग केला पाहिजे, आपल्या प्रज्ञेचा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्याला विवेक आहे ना, आपला बुद्धी आहे, आपल्याला प्रज्ञा आहे. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, हे आपल्याला माहित आहे, समजतं. तर आपण आपल्या बुद्धीचा बघा उपयोग केला पाहिजे. म्हणजे सत्य आणि असत्य याचा भेद करण्याची भावना आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा देवांची पूजा करा. तुम्ही सुद्धा देवांची पूजा केली पाहिजे. कोणत्या देवांची? या आता ज्या सांगितलेल्या आहे मी, त्या देवांची तुम्ही पूजा केली पाहिजे. नाही जसं दांडिया खेळायला आहे की नाही, चलो दांडिया. त्या दांडिया, मला असं वाटतं दांडिया खेळणारे आपले जे लोक असतात त्या बायाच्या कमरेला झाडू बांधायला पाहिजे आहे की नाही, आणि कमरेमध्ये गाडगं बांधायला पाहिजे आणि करा म्हणायला पाहिजे डान्स आहे की नाही. म्हणजे एकदम भारी डान्स होईल. गळ्यामध्ये गडगं आणि कमरेला जर झाडू असेल तर तो डान्स मात्र एकदम भारी होईल, एकदम ऐतिहासिक गिनीज बुकामध्ये नाव नोंदवलं जाईल आहे की नाही. बघा, जाणीव नाही आपल्याला म्हणजे कशा प्रकारचे आपले दिवस होते, काय करत होतो आपण, काय त्याग केला आपल्यासाठी महापुरुषांनी, त्या सर्व गोष्टी आपल्याला माहित नाही. आज आपल्याला सगळ्या सुखसुविधा आहे, आज मोजेमध्ये खुशीमध्ये आपण जीवन जगतो आणि रोज साड्या बदलतात बाया. ही साडी आज घातली का दुसरी साडी त्या दिवशी, तिसरी साडी, चौथी साडी, 9 दिवसाच्या 9 साड्या. माता रमाईला साडी घालायसाठी सुद्धा नव्हती. माता रमाईला साडी नव्हती घालण्यासाठी, शाहू महाराजांनी दिलेला फेटा घालून माता रमाई बाबासाहेबांच्या सत्काराला सन्मानात जात असते बघा. म्हणजे ज्या मातेला अगदी साडी सुद्धा नव्हती, त्या मातेमुळे तुमचे कपाटाच्या कपाट भरले साड्याने. म्हणजे कोणती साडी कधी घालाव, एकदा जर साडी घातली तर त्या साडीचा नंबर कधी लागेल हे तुम्हाला सुद्धा माहित नसते. एवढ्या साड्या तुमच्याकडे आहेत. कशामुळे? माता रमाईच्या त्यागामुळे, बाबासाहेबांच्या त्यागामुळे. तर अशा प्रकारे विचारांची पूजा आपण आपल्या जीवनामध्ये बघा केली पाहिजे. जे लोक विचारांची पूजा करतात ते लोकांची कधीही अधोगती होत नाही, ते लोकांचा कधीही पराजय होत नाही. आणि त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या संस्कृतीला जोपासण्याचा प्रयत्न करतो. आपण सुद्धा आपल्या संस्कृतीला जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही धम्मदेश नाही तर संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.